आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिक पालिकेमध्ये भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार। भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांचा दावा, आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष। बडगुजरांचं वक्तव्य। भाजपला सलीम कुत्ताही चालतो, उद्या दाऊद सुद्धा चालेल। राऊतांची भाजपवर टीका, भाजपनं सलीम कुत्ताला संत किंवा महात्मा अशी पदवी द्यावी, राऊतांचा खोचक टोला। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना अखेर स्थगिती, तर संपर्क प्रमुख दीपक सावंत नवीन नियुक्त्यांसंदर्भात निर्णय घेणार। नरेंद्र भोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार, तर जुन्यांना डावलून नव्यांना संधी देणं चुकीचं आहे, योग्य नाही, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्या पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती। जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन एसटी बँक सक्रिय, तर एसटी बँकेचे 12 संचालक शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलचे संचालक शिवसेनेत प्रवेश करणार।